गोपाल कृष्ण भगवान की जय। या देवी सर्वभूतेषु चेतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। स्कंद आश्रमामध्ये स्कंदांच्या मुखातून कार्तिक स्वामींच्या मुखातून अगस्त्य ऋषी आदिमाया शक्ती जगदंबा भगवती देवीची कथा ऐकू लागलेली आहे, तिचा प्रभाव ऐकू लागला। भागवत ऐकल्यानंतर कोणाकोणाला काय फळ मिळालं याची कथा कार्तिक स्वामी सांगत होते। भवानी मातेचेच पुत्र, तिची महती आपल्या मातेची महती सांगत होते। अज्ञपणाने माणसं देव श्रेष्ठ म्हणतात आणि देवी कनिष्ठ म्हणतात। देव परब्रह्म परमात्मा श्रेष्ठच आहे बाबा, पतीचा अधिकार मोठाच असतो पत्नीपेक्षा। पण तुमचा आमचा जन्म केवळ पुरुषापासून झाला नाही। माझ्या जन्माला कारणीभूत माझी माता आहे, आई आहे। प्रकृती आणि पुरुष या दोघाच्या संयोगाशिवाय, या दोघाशिवाय या जगताचं सृजन होत नाही, जगताची उत्पत्ती होत नाही। आपण पुरुषाचे गुणांवादच गाण्यात रमलेलो आहोत, पण प्रकृतीला बाधित करूनच आपल्याला त्या पुरुषाकडे भगवंताकडे जायचं आहे हे विसरून गेलो आपण। कारण त्या भगवत प्राप्तीसाठी जी भावजागृती माझ्या अंतःकरणात व्हायला पाहिजे। भाव काही बाहेरून आणायचा नाही, श्रद्धा बाहेरून आणायची नाही, सगळं माझ्या हात आहे, सगळं माझ्या हात आहे। वैराग्य माझ्या हात आहे, मोक्ष माझ्या हात आहे, शांती माझ्या हात आहे, सगळं काही हात आहे। क्रोध माझ्या हात आहे, काम माझ्या हात आहे। काही जे काम क्रोधाधिक जागृत असतात आणि वैराग्याधिक सुप्त अवस्थेत असतात। चांगल्या गुणाला जागृत करण्याचं काम जे पुराण करतोय, भागवत करतोय, त्याचं नाव आहे श्रीमद देवी भागवत महापुराण। आणि ते कार्तिक स्वामीच्या मुखातून अगस्त्य ऐकत होते। ज्या वेळेला ऋतुवाग, प्रमुची, रेवती आदी करून कथा ऐकली आणि अगस्त्य मुनी कार्तिक स्वामीची परवानगी घेऊन निघून गेले आणि इकडे ऋषी सुतांना विचारू लागले। ऋषी विचारू लागले, ऋषयूचुहु सूत सूत महाभाग श्रुतम महात्म्यमुत्तमम् अधुना श्रोतुमिच्छामः पुराण श्रवणे विधिम। अजून या भगवतीची कथा, ती पुराण ऐकण्याची आमची इच्छा आहे। अधुना श्रोतुमिच्छामः पुराण श्रवणे विधिम। पुराण तर ऐकायचं आहे, पण त्या पुराणाचा विधी काय आहे? भागवत कधी लावावं? ऐकण्याचा अवधी काय? ऐकण्याचे अधिकारी कोण आहेत? कथा सांगण्याचे अधिकारी कोण आहेत? कथा श्रावकाने काय काय नियम पाळावेत ऐकणाऱ्याने, म्हणजे फल मिळतंय हे आम्हाला कृपा करून कथन करा। मग सुतजी बोलू लागले, वा, शौनक आदी ऋषीवर योग्य प्रश्न विचारला। कोणतंही कार्य करत असताना विधी विधानानं व्हायला पाहिजे, तर त्याचं फळ मिळतं बाबा ना। करायचं म्हणून करायचं, टाकणं टाकल्यावानी असं नाही चालत। मग मी भागवत ऐकतोय, कितीतरी दिवसापासून ऐकतोय, सांगतोय, फळ काय मिळत नाही, कुठंतरी मी चुकत असलो पाहिजे, चुकत असलो पाहिजे। म्हणून सुतजी सांगू लागले, सुत उवाच, ऐका ऋषीवर, पीडाथ भूपतिभयं ज्ञानप्राप्ती क्रमात् फलम पुराण श्रवणे चक्रम शोधेच्छव भाषिकम। या पुराणाची महती अशी आहे, भागवत पुराणाची, जी इच्छा ती प्राप्त करून देण्याची शक्ती आहे, जी पीडा आहे दूर करण्याची शक्ती आहे। मग ते भागवत ऐकत असताना प्रामुख्याने 4 नवरात्र सांगितले, 4 नवरात्र। त्या 4 नवरात्रामध्ये भागवत ऐकावं। अथवा प्रीतये दिव्या नवरात्र चतुष्टये सुरण्यादन्यमासेपि
तिथी वार वृक्ष शोधिते. 4 नवरात्री देवीची. आपल्याला एकच नवरात्र माहिती. कोणता? अश्विनी शुद्ध पक्षी आंबा बैशे सिंहासनी हो, सिंहारूढ दारुण आंबे शस्त्रित्वा घेऊनी हो. अश्विन महिना, अश्विनाचा नवरात्र. घट बसले म्हणतो ना, घटस्थापना. एकच नवरात्र माहिती. पण चैत्रामध्ये एक नवरात्र आहे, आषाढामध्ये एक नवरात्र आहे, आश्विनमध्ये एक नवरात्र आहे आणि माघ मासी एक नवरात्र आहे. चैत्र महिन्यातल्या नवरात्राला वासंतिक नवरात्र म्हणतात. आषाढ महिन्यातल्या नवरात्राला दुर्गा नवरात्र म्हणतात. दुर्गा नवरात्र. आश्विन महिन्याच्या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात आणि माघ महिन्याच्या नवरात्राला सारस्वत नवरात्र म्हणतात. नाव लक्षात ठेवा. 4 महिन्यात 4 देवीचे नवरात्र असतात. घटी देवी बसते. चैत्र, आषाढ, अश्विन आणि माघ. काय नाव आहे त्या नवरात्राचे? चैत्र महिन्यात त्याचं वासंतिक नवरात्र, वसंत ऋतूमध्ये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगदंबा मातेचा देव. या 4 नवरात्रामध्ये सतत कधी भागवत ऐकायला मिळतं, पण विशेष फलश्रुती या 4 नवरात्रामध्ये आहे. आणि एरवी जर लावायचं असेल तर विशेष मुहूर्त पाहो एखादं. आणि संभारम सादृश्यम कार्यम विवाहादौच यादृश्यम नवाह यज्ञेचाप्यस्मिन् विधेयम यत्नतो उदयीहि. जसं आपण आपल्या मुलीचं लग्न असल्यावर झटतो ना, कुठं काही कमी पडू नये या पद्धतीनं नियोजन करतो ना, सादृश्यम त्याचप्रमाणे या भागवताचं आयोजन करत असताना आयोजकांनी लक्ष द्यायला पाहिजे. नाहीत लाव. म्हणून जसं लग्नासाठी आपण धडपड करतो, झटतो ना, त्या पद्धतीने यासाठी आयोजन करावं. कोणी कथा ऐकावी? सौराश्च गणपत्याश्च शैवा शाक्ताश्च वैष्णवाः सर्वेषामपि सेव्येयं यतो दिव्याशक सशक्तयाः. सूर्याचा उपासक असो, विष्णूचा उपासक, भगवान शंकराचा उपासक, देवीचा उपासक वा गणपतीचा उपासक, हे जे 5 भक्त आहेत ना, सौर आहेत, शाक्त आहेत, वैष्णव आहेत, शैव आहेत आणि गणपती आहे, सगळ्यांना भागवत ऐकायचा अधिकार आहे. समन्वय दृष्टी पाहिजे. देवीची कथा आहे, आम्ही कशाला जाऊ? आम्ही वार करी. श्रीमद भागवत कथा आहे, आम्ही देवीचे उपासक आहेत, आमचा ग्रंथच नाही तो, ते कृष्णाचा ग्रंथ. आणि मग त्याचे कृष्ण उपासक जे पांडुरंगाचे उपासक संप्रदाय लोकच ऐकतील. नाही बाबा, सगळ्यांनाच. सर्वेषामपि सेव्येयं, सर्वांनी ही कथा ऐकावी. ऐकल्यानंतर त्याचं महत्त्व लक्षात येईल, समन्वय लक्षात येईल आपल्याला. आणि मग सांगू लागले अशा पद्धतीने ही कथा आयोजन करून श्रवण करावं. कारण देवा सशक्तयाः. कारण मला जी सगळी शक्ती मिळाली, कोणी दिली? मी घेऊन आलो. सगळी तद्दत्त शक्ती आहे. नावच तिचं शक्तिकाल आपण पाहिलं. ऐश्वर्यम वचनम शश्च ती पराक्रम एवच तत्स्वरूपा तोयोर दात्री. तिला शक्ती म्हटलंय. ऐश्वर्य वाचक श शब्द आहे. श काय सांगतो? ऐश्वर्य स्वरूप आहे ती आणि ऐश्वर्य प्रदायिनी आहे. आणि ती शब्द सांगतो, टिक कला त जोडलं त्याला वेलांटी, ती शक्ती. तो पराक्रमाचा वाचक शब्द आहे. म्हणजे पराक्रम स्वरूपा आणि पराक्रम देणारी अशी ती. आणि तिच्यामुळे मला शक्ती प्राप्त होते. शक्ती जी भगवंताची शक्ती आहे ती शक्ती. आणि मग माझ्याकडून या शरीराकडून कार्य करत असते. पण मी विसरून जातो बाबा, देव काय देवी काय, यानं केल्यानं काय होतं आणि त्यानं केल्यानं काय होतंय, असं बोलतो बाबा, असं बोलतो. पण मला सांगा, मी जे कार्य करतोय, संसाराचं असो, परमार्थाचं असो, चांगलं असो, वाईट असो, या शरीराच्या आधारे. मग शरीरामध्ये सर्व कार्य करण्याची शक्ती कोणी दिली? चाले हे शरीर कोणाचे ये सत्य, चाले हे शरीर कोणाचे सत्य, चाले हे शरीर कोणाचे सत्य, चाले हे शरीर कोणाचे सत्य, चाले हे शरीर
कोणाचे सारखे चाले हे शरीर कोणाचे सत्य चाले हे शरीर कोणाचे चाले हे शरीर कोणाचे कोण बोलविता हरी बाबा देवा सशक्त आहे हा, सर्व शक्ती त्यानं मला दिलेली आहे. हे जड शरीर पंचभूताचं पृथ्वीचे जड भाग शरीरात असूनही शरीर जे चालतं सत्ता कोणाची आहे? त्याची. आणि चालण्याची शक्ती भगवत इच्छेप्रमाणे या आदिमाया शक्तीनं दिली आणि मग शरीर चाललंय. चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविते हरविन, म्हणून सदा शिव्येयम यतो देवा सशक्ती सर्वेशामपि. यासाठी सगळ्यांना कोणी असं म्हणतो त्यानं या भगवंताची कथा भगवतीची कथा आहे. भागवत शब्दाचा अर्थ आहे भगवत भक्त. भक्त भागवत म्हणजे भक्त. मग तो भगवतीचा भक्त असो वा भगवंताचा भक्त असो भगवानाचा भक्त असो ही कथा ऐकावी. ब्राह्मणाशय वर्णा श्रेयाश श्रमनिस्तथा सकामाश्चापि निष्कामा पातव्यम ते कथा मृत्यू. सगळ्यांनी कथा ऐकावी फक्त एक जणानं सोडून, त्याचं नाव आहे पाखंडी नास्तिक. वेदशास्त्राला मानत नाही, साधू संताला म्हणत नाही, देवाला मानत नाही, उठले की सुटले काही करायले, मंदिरच काय उभारते, प्राणप्रतिष्ठाच काय करते, आणि कळस काय बसवते. एवढा खर्च करून एखाद्या गरीबाला मदत केली तर नुसता बोलतोस, तो काय मदत केलीस अगोदर सांग ना मला. अरे माझं श्रद्धास्थान आहे, तुमचं आमचं श्रद्धास्थान आहे. गावात कुठंतरी एखादं देवाचं मंदिर असलं, सगळे एकत्र यायला स्थान आहे, समाधानाचं ठिकाण असतं ना. संसारिक लोक संसारामध्ये तर काय समाधान प्राप्त होत नाही. पण कुठंतरी सकाळ संध्याकाळ देवाच्या मंदिरात रामराम काय चाललं भाऊसाहेब, इकडे तिकडे चर्चा, देवाची चर्चा होते, देवाचं नामस्मरण होतं, हरिपाठ वगैरे होतं ना, होतं की नाही. म्हणून सगळ्यांनी हे भगवतीची कथा ऐकावी. हे सर्व भगवत भक्तांना, मग ब्राह्मण असो चारी वर्णाच्या लोकांना सांगितलेलं ऐका. मग यानंतर कथास्थान कसं असावं, धूळ साचली पाहिजे, कचरा असायला पाहिजे, घरातला कचरा कथा मंडपात आणून टाकावा, आपलं घर स्वच्छ ठेवावं. कसं असावं, कथास्थानम प्रकर्तव्यम भूमौ मार्जनपूर्वकम लेपनम गोमनीय नाश्य विशालाया मनोरमा. विशाल भूमी असावी, सपाट भूमी असावी, बसणाऱ्याला कुठं खालीवरी जागा मुळं त्रास नाही व्हायला पाहिजे अशी जागा असावी. विशालायाम मनोरमम. आता मनोरम स्थान आहे, मनोरम आहे. पण काय करायला पाहिजे, कथास्थानम प्रकर्तव्यम भूमौ मार्जनपूर्वकम. स्वच्छ झाडावं, सडा टाकावा, गाईच्या शेणानं सारवावं. अगोदर हे नव्हतं, त्याला दरवर्षी सारीत जातात, तुम्ही पाहिलेले. मग आता ही जी जागा आहे सकाळी लवकर थोडंसं सडागिडा टाकणं आधी करून स्वच्छ भूमी करावी, पवित्र भूमी करावी, मंडप उभारावा आधी करून सगळ्याला निमंत्रण द्यावं. वक्तुश्चैव आसनम दिव्यम सुखास्तरण संयुत. जो कथा वक्ता आहे त्याला आसन चांगलं तयार करावं, ज्याला त्रास होणार नाही, सुखासन. बराच वेळ बसायचं असतं, मांडी मोडायची नसते. म्हणून वक्तृश्चैव आसनम दिव्यम सुखास्तरणा. सांगितल्याशिवाय कसं येईल लक्षात तुमच्या, मी पुढे जाईल. पण नियम सांगायला लागलो. वक्त्यासाठी सुंदर आसन बनवावं, गुणीजनासाठी आसन बनवावं. काही ठिकाणी वक्त्याला चांगलं आसन बनवून देतं, गुणीजनाला चटईच असते बसायला, त्यांनाही 4 तास बसायचे, कळा लागते त्यांना पायाला. हालचाल करता येत नाही का, सगळ्याच्या नजरा इकडे असतात ना, एकमेकाला बोलायला जमत नाही का, सगळ्याच्या नजरा तिकडेच असतात ना, सगळं सांभाळावं लागतं. बरं चला, मग वक्ता कसा असावा, भगवतीची कथा सांगणारा. वाग्मी दांतश्च शास्त्रज्ञो दिव्याराधन तत्पराः दयालुर्निष्पृहो दक्षो धीरो वक्तोत्तमो मताः. भागवत सांगणारा, मग कोणताही भागवत असो, संयमी असावा. वक्ता संयमी असावा. वाग्मी वक्तृत्व शक्ती असावी. शास्त्रज्ञ शास्त्राचं ज्ञान असावं. देव आणि देवी याच्याबद्दल अंतकरणात श्रद्धा असावी, त्याची आराधना करणार असावा, नुसता सांगणार नसावा. दयालूर अंतकरणामध्ये दया असावी. आणि निष्प्रह कसल्याच प्रकारचा लोभ अंतकरणात नसावा. आचरणशील दक्षतेने आचरण करणारा. धीर वक्तोत्तमो मतः असा वक्ता असावा. नियम सांगायला लागलो. वक्ता कसा असावा, ब्राह्मण्यो देवभक्त कथा रसपरायणा आदरो लोपो नम्र श्रोता हिंसादिवर्जिता.
आता श्रोता कसा आहे ऐकणारा, त्याची लक्षण सांगितलेत ना का वक्त्याचीच का नुसते? ऐका, श्रवण करणारा श्रावक कसा असा? ब्रह्मण्य, ब्राह्मणाबद्दल आदर असावा, ब्राह्मणाबद्दल श्रद्धा असावी, देवता भक्त, देवाचा भक्त असावा, देवाची भक्ती करणारा, कथा रसपरायण, कथेची आवड असावी, रसज्ञ असावा, नाही तर वक्ता सांगायला लागला आणि याचं लक्ष कुणकडे आहे तिकडे लक्षच नाही, कथा रसपरायण. कारण फळ मिळायला पाहिजे ना आपल्याला. अजून उदरो लोलुपो नम्रह, अलोलूप, लोलूप नसावा, याचा अर्थ लोभरहित असावा, हिंसा नाही, मांसादिक सेवन करणारा नसावा, उदारो, अंतकरण उदार अंतकरण असावं, असा श्रोता असावा. मग त्याला या भगवतीचं फल मिळतंय, ऐकल्याचं फळ मिळतंय. एरवी कसं आहे, पण निदान मंडपात आल्यावर तरी 7-8 दिवस नियम पाळावे. आणि मग भागवत सांगणारा कसा नसावा, कसा असावं लक्षण सांगितले. वक्ता पाखंड निर्तो लुब्ध स्त्रीना धर्मजस्तता निष्ठुर क्रोधनो वक्ता देवी ज्ञेन शक्यते. निष्ठुर बोलणारा, बोलण्यातला समोरच्याचं अंतकरण दुखावेल असं न बोलणारा, क्रोध नसणारा, देवीबद्दल श्रद्धा असणारा, वेदावर श्रद्धा असणारा असावा. पाखंडी, वेदावर श्रद्धा नाही तो नसावा, लुब्ध नसावा, कामासक्त जीवन जगणारा नसावा, आणि धर्मध्वज तथा, दिखावा नसावा धर्माचा. ध्वज म्हणजे उंच, ध्वज सगळ्यात वर असतो का नाही, दांभिकपणा, मी धार्मिक आहे, मी भक्त आहे, मी असा आहे तसा आहे, लौकिकत्व, दांभिकत्व त्याच्या अंतकरणामध्ये नसावं असा वक्ता असावा. कोणी संशय विचारला तर शंका निवारण करणारा असावा. बरेचसे काही नियम सांगितले की त्यातली त्यात ऐका बाबांनो, अधिकारी लक्षण सांगत असताना 5 नियम सांगितले श्रोत्याची. आणि भागवत न ऐकणारा अनधिकारी कोण आहे? कथा श्रवणनिष्ठानां वक्ष्यामि नियमं द्विजा ब्रह्म विष्णु महेशानां मध्ये एव भेदर्शिना देवी भक्तिविहीना ये पाखंडा हिंसका खलाः विप्रद्रोहो नास्तिको ये न ते योग्य कथा श्रवे. कथा ऐकायला हे योग्य नाही. देवीला नाव ठेवणारा, देवाला नाव ठेवणारा, त्यांच्याबद्दल भक्ती नाही, न ते योग्य कथा श्रवे. अजून पाखंडा, न ते योग्य, हिंसका, न ते योग्य, खला, न ते योग्य, विप्रद्रोह, ब्राह्मणाचा द्रोह करणारा, न ते योग्य असा श्रोता, याचा अधिकार नाही या कथेचा. कारण ऐकायला तरी त्याला फळ मिळणार नाही. आणि नंतर मग श्रोता असो वक्ता असो यानं 5 नियम पाळावे. तुम्ही म्हणता वेळ घालवायलात महाराज, नियम माहिती झाल्याशिवाय निदान पुढल्या कथेमध्ये तरी आपण नियम पाळू ना. 5 नियम पाळावे जीवनामध्ये. कोणते? ब्रह्मचारी च भूषाई, सत्यवक्ता जितेंद्रिय, कथा समाप्तो भुंजीत पत्रावल्याम यथात्मना. कथा 7 दिवस चालली किंवा 9 दिवस चालली तोपर्यंत ब्रह्मचर्य जीवन जगावं. ग्राहस्थी जरी असेल, लग्न झालेलं जरी असेल, तेवढ्या काळात ब्रह्मचर्य व्रत पालन करावं. हा पहिला नियम श्रोत्याचा. दुसरा भूशाई, पलंगावर झोपू नये, जमिनीवर झोपावं, जमिनीवर आसन टाकून. तिसरा नियम आहे सत्यवक्ता, निदान त्या काळात तरी खोटं बोलू नये. त्याचा अर्थ म्हणताना एरवी बोलायला जमतं का? परवानगी मिळाल्या भाग, खोटं बोलूच नाही, पण किमान कथेला चाललो तर आपण ऐकायला. सत्यवक्ता जितेंद्रिय, इंद्रियावर ताबा असावा. आणि 5वा नियम आहे भुंजित पत्रावल्याम यथात्मवान. कथा संपल्यावर मग जेवण करायचं चांदीच्या पात्रात, सोन्याच्या पात्रात. पत्रावल्याम म्हटलं, पत्राळीवर. जेवढे पाळता येतील तेवढे पाळा ना. आम्हाला जरी पाळा वाटलं तर आम्हाला पत्राळीवर कोण वाढेल असतो. याप्रमाणे हे नियम सांगितले, ऐका. आणि या कथा सप्ताहामध्ये काका 6 गोष्टीचा त्याग करावा. 6 गोष्टी सोडाव्यात. कोणत्या कोणत्या? ऐका. कुष्मांडम, कामम, क्रोधम, मदम, लोभम, दंभम, मानंच वर्जयेत. या 6 गोष्टी सोडाव्यात. कामाचा त्याग करावा. कसाही प्रसंग आला कोणावर रागावू नाही. किमान ह्या कथा चालू आहे, सप्ताह चालू आहे, त्यासाठी तर करायचं ना बाबा मी सप्ताह. त्यासाठी क्रोध सोडावा, काम सोडावा, मद सोडावा, लोभ, दंभ, प्रतिष्ठा. मला विचारलंच नाही कोणी, मला याच म्हणलं नाही. मानंच वर्जयेत. या 6 गोष्टी सोडाव्यात. आणि 18 गोष्टी भोजनात वर्ज्य कराव्यात. वृत्तांकंच कलिंदंच तैलंच द्विदलं मधु दग्धमन्नं परिषितं भावदुष्टं तेजेद्वति आमिषंच मसुरान्न मुदक्या दृष्टमेव च
रसोनम मूलकम हिंडू हिंडू पलांडुम गुंजनम तथा. पलांडू म्हणजे कांदा खाऊ नाही. आता तुम्हालाच काय सांगू, आम्ही पलांडुम हिंगम हिंग नाही खावं. ऐकणाराने आणि सांगणाराने 7 दिवस हिंग नाही खावं. हिंग कळालं ना. मूलकम मुळा नाही खावा. लसण नाही खावा. मसुराची डाळ खाऊ नाही. मांस सेवन करू नाही. मद्य प्राशन करू नाही. भावदुष्ट ज्ञान नाही. आदी करून 18 गोष्टी वर्ज्य कराव्यात. आणि नंतर 8 जणाला बोलू नाही. या कथा चालू असताना फळ जर मिळावं असं वाटतं ना, 8 जणाला बोलू नका. कोणाकोणाला ऐका. विप्रशूद्रुव पतिदव्रात्य स्वपाक यवनांत्यजयी उदक्यया वेदवाह्येर नवदेद्य कथाव्रती. जो ब्राह्मणाचा द्रोह करतोय ना त्याच्याशी बोलू नका. जो पतित झालाय, आचरणापासून पतित झालाय, भ्रष्ट झालाय, त्याला बोलू नका. जो संस्कारविहीन जीवन जगतोय, कसल्याच प्रकारच्या जीवनात संस्कार नाही, कुसंस्कारी जीवन जगतोय, त्याच्याशी बोलू नाही. जो चांडाळ आहे त्याच्याशी बोलू नाही. जो यवन आहे, यवनाचा अर्थ कळाला ना तुम्हाला, त्याच्याशी बोलू नाही. अंत्यज जो आहे त्याच्याशी संभाषण करू नाही. रजस्वला स्त्री आहे तिच्याशी बोलू नाही हे 7 दिवस. आणि वेदविहीन, वेदावर ज्याची श्रद्धा नाही, वेदविहीन वर्तन करतो त्यांना बोलू नाही. कथा व्रती जो आहे त्यासाठी वदेद्य कथाव्रती हे नियम पाळावेत. 8 जणाला बोलू नाही. 8 जणांना बोलू नाही. ऐका, बारीक बारीक गोष्टी सांगतो तुम्हाला. 9 जणांची निंदा करू नाही. बाकीच्याला परवानगी तुम्हाला. किमान 9 जणांची निंदा करू नाही. वेद गो गुरुविप्राणाम श्रीराज्ञा महतां तथा देवानाम देवभक्तानाम न निंदा शृणुयादपि. निंदा करायची नाही. आणि कोण निंदा करायला तर शृणुयादपि ऐकायची सुद्धा नाही. ह्या 9 जणांची कोण कोण? वेद. वेदाची निंदा केलेली ऐकू नका. जो वेद निंदक आहे. गुरुची निंदा करू नका. ब्राह्मणाची निंदा करू नका. स्त्रीची निंदा नाही. राजकारण्याची निंदा नाही. महताम जे मोठे लोक आहेत, महात्मे आहेत, यांची निंदा करायची नाही. देवाची नाही, देवभक्ताची नाही. या 9 जणांची निंदा करायची नाही. आणि 6 गोष्टी जीवनात धारण करायच्या. 6 गोष्टीने युक्त कथा ऐकत असताना माणसानं राहायचं. विनयम चार्जवम शौच्यम दयांच मितभाषणम उदारम मान संचैव कुर्याद्यस्तु कथाव्रती. कथेची व्रत सांगितलेत नियम. मग मी कथा ऐकतो, मला फळ का मिळत नाही? मी चुकायलो ना कुठंतरी. तुम्हाला कशाला बोलू? मी सांगायलो माझं. आपल्यावर घेऊन बोलावं नाही. तुम्ही चुकायलाच मी बोलतो. मग तू कसा आहेस? तू बिनचूक जीवन जगतो होय. म्हणजे आम्ही वक्ते काय करतो? हो, कळतं का तुम्हाला? तुम्ही चुकायला, तुम्ही असं वागायला, तू कसा वागायला साजी पाहिजे. म्हणून माझ्याकडून ह्या गोष्टी. विनयम, विनम्र राहा. आर्जवयुक्त जीवन, पावित्र्याचं जीवन, अंतकरणात दया, मोजकच बोला, उदार अंतकरण ठेवा, मनावर ताबा मिळवा, कुर्याद्यस्तु कथावरती. या ज्या 6 गोष्टी आहेत त्या जीवनात बाळगाव्यात. आदी करून या देवी भागवताचे नियम सूतजीने शौनकादिकाला सांगितले. आणि आता देवी भागवताचा आरंभ त्यांनी केलेला. अशा पद्धतीनं 5 अध्यायाचं जे महात्म्य सूतजीच्या मुखातून शौनकादी ऋषीने ऐकलेले, जे स्कंद पुराणांतर्गत आहे, मानसखंडातलं आलेलं. आणि नंतर या श्रीमद देवी भागवताचा आरंभ सूतजीने शौनकादिकाला सांगायला सुरुवात केलेली आहे. ओम सर्व चैतन्य रूपाम तामाद्यां विद्यांच धीमहि बुद्धिं या नः प्रचोदयात्. या श्लोकाने श्रीमद देवी भागवताचा आरंभ झालेला आहे. मंगलाचरणाचा श्लोक आहे. ओम सर्व चैतन्य रूपाम ताम आद्यां विद्यांच धीमहि. तू आद्य विद्या आहेस. तू चैतन्य स्वरूपी आहेस. तो परमात्मा चैतन्य, चेतना प्रदान करणारी ती देवी आहे. त्या देवीचं मी ध्यान करतो. धीमहि, तिचं मी ध्यान करतो. जी बुद्धी याम न प्रचोदयात, ती बुद्धिप्रदायिनी आहे. ती बुद्धिप्रदायिनी आहे म्हणून ती आमच्या बुद्धीला सत्कर्म करण्याची प्रेरणा देऊ अशी प्रार्थना केली. आणि नंतर शौनकाने प्रश्न केला. सूत महाभाग धन्योषी पुरुषर्षभ यदधीता स्वया सम्यक पुराण संहिता शुभा. आपल्या मुखातून ऐकलं देवी भागवताचं महात्म्य, ज्याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत.
318 अध्याय आहेत, 12 स्कंध आहेत. आणि ते जे भागवत आहे, आम्हाला सांगा या भागवताचा निर्माता कोण आहे, का रचना केली, प्रथमतः याचं अध्ययन कोणी केलं, कृपा करून कथन करा. आणि मग सुतजीने प्रथमतः जे व्यास आहेत, कृष्ण जातुकर्णी व्यास, भगवंताचे अंशज उत्पन्न झाले, नष्ट झालेल्या वेदाच्या शाखा एकत्र केल्या, 4 भाग केले, 4 शिष्याकरवी त्याचं अध्ययन केलं. आणि नंतर मग 18 पुराण निर्माण केले. 18 पुराण निर्माण केले. त्या पुराणाचे नावं, पुराणाचे श्लोक संख्याही या ठिकाणी सांगितलेली आहे. मध्वयम भद्वयंचैव वत्रयम चतुष्टयम नालिंपाग्नि पुराणानी पुष्कंगारूढमेवच, तेही सांगितले. पुराणाचे 5 लक्षण आहेत, तेही सांगितलेले आहेत. आणि नंतर प्रत्येक पुराणात किती किती श्लोक आले हेही सांगितले. आणि शेवटी सांगतात जे व्यास आहेत ना, व्यास त्यांचेही 28 प्रकार पडतात. प्रत्येक चतुर्युगामध्ये एका व्यासाचा जन्म होत असतो. व्यास शब्दाचा अर्थ आहे विस्तार, वेदाचा विस्तार करण्यासाठी प्रत्येक चतुर्युगीमध्ये. सध्याला वराहकल्प चालू आहे, श्रीश्वेत वराहकल्प. आणि प्रत्येक कल्पात 71 महायुग होऊन जातात. कृत, त्रेता, द्वापार, कली हे 4 युग एकदा झाले, त्याला महायुग म्हणतात. आणि असे 71 महायुग झाले, त्याला मन्वंतर म्हणतात. आणि असे 14 मन्वंतर झाले, त्याला एक कल्प म्हणतात. म्हणजे 71 महायुग. प्रत्येक महायुगात कृत, त्रेता संपलं, द्वापाराचा शेवट आला की वेदावर आघात येतात. माणसं वेदबाह्य वर्तन करतात. यथायोग्य तुमची आमची काळजी वाहणारी, मातृसम ममता प्रदान करणारी, हिताची जोपासना करणारी एकच आई या जगती तलावर आहे. तिचं नाव आहे वेदमाता, श्रुतीमाता. नाही श्रुती परवती माऊली जगा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जी अहितापासोनी काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. आणि मग त्याच्यावर आलेले आघात आहेत, त्या वेदाचा प्रसार करण्यासाठी द्वापार कलीच्या संधिकालामध्ये भगवान कला रूपाने अवतीर्ण होतात. प्रत्येक चतुर्युगात असे 27 महायुग होऊन गेले. आणि सध्याला आम्ही वावरतो ते 28वे महायुग आहे. प्रत्येक महायुगात एक व्यासाचा जन्म झाला, त्याचं नाव आहे. प्रत्येक याच्याप्रमाणे एक नाव आहे. ऐका, पहिल्या व्यासाचं नाव आहे ब्रह्मदेव, दुसरा आहे प्रजापती, तिसऱ्याचं नाव आहे उष्णा, चौथा बृहस्पती, 5वा सूर्य, 6वा मृत्यू, 7वा इंद्र, 8वा वशिष्ठ, 9व्या सारस्वत, 10वे व्यास आहेत त्रितमा, 11वे आहेत त्रिवृत्त, 12वे भारद्वाज, 13वे अंतरिक्ष, 14 धर्म, 15वा त्रय्यारुणी, 16व्या व्यासाचं नाव आहे धनंजय, 17व्या व्यासाचं नाव आहे मेधातिथी, 18व्या व्यासाचं नाव आहे व्रती, 19व्या व्यासाचं नाव आहे अत्री, 20व्या व्यासाचं नाव आहे गौतम, 21व्या व्यासाचं नाव आहे उत्तम हरिआत्मा, 22व्या व्यासाचं नाव आहे वाजश्रेयावेन, 23व्या व्यासाचं नाव आहे अमुष्यायन सोम, 24वा व्यास झाला त्याचं नाव तृणबिंदू, 25वा जो झाला त्याचं नाव भार्गव, 26व्या व्यासाचं नाव आहे शक्ती, आणि 27व्या व्यासाचं नाव आहे जातुकर्णे. आणि सांप्रत कालात, वर्तमान कालात जो व्यास आहे 28वा, त्याचं नाव आहे कृष्णद्वैपायन. कृष्णद्वैपायनाने श्रीमद भागवताची रचना केली पाद्मकल्पामध्ये. आणि 27वे जे व्यास आहेत ज्यांचं नाव आहे जातुकर्ण्य, सारस्वत कल्पामध्ये, आणि त्यांनी या देवी भागवत महापुराणाची रचना केली. आणि श्रुतम मया तत्र तथा गृहीतम यथार्थवद्व्यास मुखान् मुनीन्द्राः पुराणगुह्यं सकलं समेतं गुरुप्रसादात् करुणानिधेश्य. शौनकादी ऋषी सुतांच्या मुखातून ऐकत होते. मग या व्यासाने जातुकर्ण्याने देवी भागवताची रचना केली. का केली हे सांगा, आणि कोणाला ते शिकवलं हे सांगा. मग त्यावेळेला सूत बोलू लागले. सूत उवाच कामदं मोक्षदं चैव वेदार्थ परिगृहीतं सर्वांगमर्षसारामं मोक्षानां सदा प्रियम. ऐका, जे भागवत, श्रीमद भागवत, कामदम मोक्षदम, मोक्षम दम, दम ददाती, मोक्ष देणारं पुराण आहे. एवढंच नाही तर भुक्ती देणारं पुराण आहे. कामदम, कामना पूर्ण करणारं पुराण आहे.
आणि वेदाला अनुसरून याची रचना केलेली आहे. आणि पहिल्यानं व्यासेन कृताति शुभम पुराणम शुकाय पुत्राय महात्मने यत् वैराग्ययुक्ताय च पाठितं वै विज्ञान चैवारणी संभवाय. आणि आपला जो पुत्र आहे शुक, ज्याची उत्पत्ती जन्म अरणीपासून झालाय, अरणीपासून झालाय, आणि त्या अरणीला पासून झालेल्या शुकाला हे भागवत शिकवलेलं आहे, भागवत शिकवलेलं आहे. आणि ते ऐकल्यानंतर भुक्ती मुक्ती, तुमचा प्रश्न काय आहे, आम्हाला आता अशी कथा सांगा भुक्ती मुक्ती प्रदायिनी. मुक्ती प्रदायिनी पुष्कळ पदकथा ऐकल्या मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या, पण भुक्ती प्रदायिनी ही कथा आम्हाला पाहिजे. ती आहे देवी भागवताची कथा, देवी भागवताची कथा. ती ऐका, तुम्ही लक्ष देऊन ऐका. दोन्ही गोष्टी प्राप्त होतील. प्रापंचिक सुख मिळेल आणि प्रपंच करता करता सद्धर्मय जीवन जगत असताना परमार्थाची प्राप्ती होईल, भगवंताची प्राप्ती होईल. इहलोकाचंही सुख मिळेल आणि पारलोकाचंही सुख मिळेल. असं जातुकरने व्यासानं एक पुराण लिहिलं, श्रीमद भागवत, आणि आपल्या मुलाला सांगितलं आणि प्रथमतः शिकवलं. आणि प्रथमतः परीक्षितीचा मुलगा जन्मेजय, त्याला स्वतः व्यासानं हे भागवत सांगितलं, देवी भागवत. देवी भागवताचा वक्ता कोण? व्यास. कोणते व्यास? जातुकर्णे व्यास. कोणाला सांगितलं? जन्मेजयाला. का? आपल्या पित्याचा उद्धार व्हावा या भावनेने जन्मेजयानं व्यासांना विनंती केली होती, जातुकर्ण्यांना, आणि त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग त्यावेळेस हे सगळं ऐकलं, पूर्ण विषय होऊ दिला. ऋषी म्हणले, महाराज महाराज महाराज, ऋषयोचुः सौम्य व्यासस्य भार्यायां कश्यां जातसुतः शुकः कथं वा कीदृशो वेन पठितेयं सुसंहिता. महात्मा, आम्हाला सांगा, व्यासाला जो मुलगा झाला कोण्या स्त्रीपासून? त्यांच्या बायकोचं नाव काय? अयोनिजस्त्वया प्रोक्त तथा चारणिजः शुकः संदेहोस्ति माहुंस्तत्र कथयाद्य महामते. आणि जो व्यासाला पुत्र झाला, ज्याला दिव्य भागवत शिकवलं, त्याचा जन्म अरणीपासून झाला. अरणी मंथा, अरणी म्हणजे यज्ञकाष्ठ. यज्ञाचा जो मंत्राने अग्नी काढतात ना, आता प्राणप्रतिष्ठा करत असताना, यज्ञाधिक कर्म करत असताना, शतचंडी वगैरे मोठाले यज्ञ असले की ब्राह्मण मंथाग्नी तयार करतात. मंथाग्नी वांगीला केला होता आता ब्राह्मणाने प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला. मंथाग्नी असतो तो. त्यासाठी खाली एक लाकूड असतं, ते तयारच करून घेतलेलं असतं. आणि मग खैराचा खुंटा असतो, खुंटी ठेवलेली असते. मग खैराची रवी केलेली असते आणि खाली पिंपळाचं लाकूड असतं. आणि मग ब्राह्मण मंत्र म्हणत असतात. यजमानाला आणि यजमानाच्या पत्नीला हे घुसळून त्याच्यातून अग्नी, कारण शुद्ध अग्नी असतो ना. हे आपण जो अग्नी वगैरे यज्ञासाठी वापरतो ना, तो कसा असतो? नाना प्रकारचे द्रव्य त्यामध्ये मिसळलेले असतात. आता काळी ओढतो आपण गुलाची, त्याच्या स्फोटक द्रव्य मिश्रित असतात ना, तो दूषित अग्नी असतो. आणि जो मंथाग्नी, मंथाग्नी म्हणजे घर्षणाच्या माध्यमातून जो काष्ठातून अग्नी काढलेला, तो शुद्ध अग्नी असतो. कारण आपल्याला अग्निमुखी हवन, भगवंताला हवन करायचं आहे ना, म्हणून शुद्ध अग्नी पाहिजे, शुद्ध अग्नी पाहिजे. मग ती अरणी, त्या अरणीतून शुकाचा जन्म झाला. तुम्ही सांगितलं लाकडापासून उत्पत्ती झाली, त्या मंथाग्नीपासून. अयोनी संभव आहे तो शुक. आणि आम्ही तर असं ऐकलं की तो शुक आहे दीपिका नावाची व्यासांची पत्नी, तिच्या पोटी जन्माला आलाय. और नुसता जन्माला आला नाही, 12 वर्षात आधी आईच्या पोटातच राहिलं ते, हे आम्ही ऐकलं. कधी झटका देईल सांगता येत. ब्राह्मणाचं पोरी पुरे झाले 12 वर्षे काल रे. कापत कापत बाहेर आले, अगवची पळून गेले, अगवची पळून गेले रे. खेडिया आपणा ते घाले, आपली कावडी धरून खेडिया आपणा ते व्याली रे. खेडिया आपणा ते व्याली रे, आपणा ते खेडिया आपणा ते व्याली रे.
असं ऐकलेलं आहे. गर्भयोगी श्रुतपूर्वम शुकोनाम महातपाः कथंच पठितंतेन पुराणं भविष्यति. गर्भातून जन्म शुकाचा झाला व्यासपुत्राचा. साधू संतांनी वर्णन केलंय. व्यंजना पद्धतीने व्यंजन केलेलं आहे. परिचयाचे 4 प्रकार असतात ना, त्यापैकी हा परिचय दिला शुकाचा. एक ब्राह्मणाचा मुलगा या प्रपंचाला भेलेला आहे. ब्राह्मणाची पोर एक खेळाशी भ्याली. ती 12 वर्षे लपाली रे. कापत कापत बाहेर आले. ती नागवेची पळवून गेले रे. आईच्या पोटात 12 वर्षे का राहिले? या प्रपंचात यायचं नाही, खेळाशी भ्याले. 12 वर्ष लपाले रे. मग व्यासाच्या विनंतीवरून भगवंताच्या कृष्णाच्या सांगण्यावरून ती बाहेर आली. नागवेची 2 अर्थ काका. नागवेची म्हणजे व्यवस्था, जन्मले तसेच पळाले, पण नागवेची या प्रपंचात न गुंतता अडकता पळून गेले रे. असं आम्ही ऐकले महाराज. कारण गर्भयोगी श्रुतपूर्वम शुकोनाम महातपाः, महान तपस्वीपूर्वी शुक झालेला, गर्भातून त्याचा जन्म झाला. आणि तुम्ही सांगतात अयोनिजस्त्वया प्रोक्तस्तथा चारणिज शुका. तुम्ही तर सुख सांगितला. जो आईच्या पोटात जन्मलाच नाही, आरणी काष्ठापासून त्याची उत्पत्ती झाली, यज्ञ काष्ठापासून. हे कसं? तो प्रसंग आम्हाला कृपा करून सांगा. म्हणून संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून अगोदर सगळी माहिती सांगितली. व्यास किती सांगितली तुम्हाला, नावासहित सांगितले. नाही तर म्हणतात भाऊ त्या भागवतात तो शुक असं सांगितलं, आणि या भागवतात असा तसा शुक. त्या भागवतात तो शुक ब्रह्मचारी, या भागवतात लग्न झालंय. त्या भागवतात शुक आईच्या पोटी जन्माला, या भागवतात शुक लाकडातूनच जन्माला. कल्पभेदानी कथा आहे. कारण ही कथा आहे सारस्वत कल्पाची, आणि या शुकाची कथा आहे पाद्मकल्पाची. 30 कल्प आहेत, एकूण 30 कल्प आहेत. आणि मग सांगायला सुरुवात केली. सूत उवाच पुरा सरस्वती तीरे व्यास सत्यवती सुतः आश्रमे कलविंकोतु दृष्ट्वा विस्मय मागतः. सरस्वती गंगेच्या तीरावर व्यासांचा आश्रम होता. कोणत्या व्यासाचा? व्यास हे व्यक्तीचं नाव नाही, परंपरा आहे. वेदाचा जे प्रसार करतात, अध्ययन करून घेतात शिष्याकडून प्रत्येक चतुर्युगामध्ये, त्याला व्यास म्हटलेला आहे. कोण्या व्यासानं? जातुकर्णी. अजूनही नाव लक्षात ठेवा भागवतातलं, देवी भागवत, जातुकर्णी. आणि एके दिवशी गंगेच्या तीरावरती त्यांचा आश्रम होता. आणि काम उरकलं, थोडं बाहेर आले. झाडाकडे नजर गेली. झाडाकडे नजर गेली तर वरी काय पाहिलं? एक चिमणा आणि एक चिमणी. दोघं चिवचिव चिवचिव करते, पंखाला पंख घासते, चोंचीच घालते, चोंच एकमेकाला खेळतात, घर्षण करतात. जात मात्रम शुशुम नीडे मुक्तमंडपान मनोहरम ताम्राशम शुभ सर्वांगीम पिच्छां पूरविवर्जितम. त्यांची ती क्रीडा पाहिली, त्यांचं प्रेम पाहिलं. व्यास विचार करतात. अंगेनांगानी बालस्य चर्शयंतो मृदानमिति चुंबंती च मुखम प्रेमणा कलविंकौ शिशौ शुभाम. आपली जी पिलं होते, पिलं त्यांच्याजवळ जायचे, चिवचिव करायचे, खेटायचे अंगाला, चोंची चोंग. त्यांनी चिवचिव करायचं, तोंड उघडायचं. यांनी आपल्या मुखातला चारा त्यांच्या मुखात घालायचा. एवढा आनंद या कुटुंबाचा पाहिला. चिमणा चिमणीन तिची पिलं. मनात व्यास विचार करता, मी माणसासारखा माणूस, मी लग्न केलं नाही, एकट्याच आहे. आणि ही चिमणा चिमणी किती लेकरावर प्रेम करतात. तिरश्चामपि यत् प्रेमम पुत्रे समभिलक्ष्यते किम चित्रम यन मनुष्यानाम सेवा फलमभिप्सिताम. अरे तिर्य योनीतील हे प्राणी किती प्रेम आपल्या पिलावर, आपल्या पत्नीवर, पत्नीचं पतीवर, लेकरावर किती प्रेम. काय मिळणार आहे त्यांच्यापासून? मग मनुष्याची काय स्थिती असेल? मनुष्याला तरी मुलाकडून काही अपेक्षा असते. म्हातारपणे आपल्याला आधार होईल, आपलं संगोपन करेल, आपलं नाव गाढवेल. हे पिलं चिमणा चिमणीचे काय करणार आहेत? पंख फुटली की उडून जातील. माईला ओळखणार नाही, त्यांनी बापाला नाही, चिमण्याला नाही, चिमणीला नाही. किमे तौ छटकोचाश विवाहम सुख साधनम. काही मोठे झाल्यावर त्या दोघांचं लग्न, त्या मुलाचं लग्न करायचंय, मुलीचं लग्न करायचंय. हा आनंद उपभोगायला मिळणार आहे का? होय रावसाहेब, चिमणा चिमणीला. हो, चिमणा गेला म्हणली पोरगी पाहायला आपल्या पोरासाठी, चिमणीच्या पिलासाठी. आणि काय मग ते लग्नाचा थाट बाजान गिजान. किमे तौ चटकोचाश विवाहम सुख साधनम. कोण विचार करायला? जातू करणे व्यास. काय यापासून सुख मिळणार आहे?
कसल्याच प्रकारचं सुख नसताना, आधार नसताना, वीरींची सुखिनो शातम दृष्टवा बधवा मुखम शुभम. आणि तरीही एवढे प्रेम करतात. काहीतरी असल बरं, काहीतरी असल. जर चिमणा चिमणी तिरे गुणीतील प्राण्याला पुत्रापासून सुख असेल, तर मनुष्याला जर पुत्र झाला आणि तो जर धार्मिक असेल तर त्याला किती आनंद वाटत असेल, त्याला किती सुख मिळत असेल. अथवा वार्धकी प्राप्ती परिचर्या करिष्यती पुत्र परमधर्मिष्ठ पुण्यार्थम कलविंकयोः अर्जयित्वा अथवा द्रव्यम पितरोतर्पयिष्यति अथवा प्रीत कार्यानी करिष्यते धाविनी. काय कार्य करणार आहे ती चिमणा चिमणीची? चिमणा मिळाला अंत्यविधी काढील का तो? अग्निदाह, पितरजीव घालील, वर्ष श्राद्ध करेल? काहीच नाही. तरी किती आनंद त्यांना मिळतो पासून. आणि मग मनुष्याचा जो पुत्र आहे हे सगळं करतोय, की सगळं करतोय, आणि मी असा मूळ एकटाच राहिलो आश्रमात. मी लग्न करायला पाहिजे, मी लग्न करायला पाहिजे. हो, मी चुकलोच ना. पुराणात सांगितलं मी लोकाला, अपुत्रस्य गतिर्नास्ति स्वर्गो नैवच नैवच पुत्रादन्यर्थ नास्ति परलोकस्य साधनम. अरे ज्यानं लग्न केलं मुलगा जर नसेल त्याला सद्गती मिळत नसते, गतीर नास्ती. नरकातून तरुण जाण्यासाठी गृहस्थाश्रम आहे. पत्नीपासून मुलगा झाला, तो वडिलासाठी काही कर्म करतोय, त्याला सद्गती देतोय, सद्गती देतोय. उदयोस्तु भवानी मार. व्यास विचार करतात, अरे 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 मी एकटाच जीवन जगू. आता हे तरुण पण कुठपर्यंत राहणार आहे? म्हातारा झाल्यावर कोणाचा आधार आहे? आपल्याला वाटतं तो संन्यासी वगैरे, संन्यास घेतला त्याने आनंद वाटतो बाबांनो, पण त्यांच्या उतारवयातलं जीवन पहा. ब्रह्मचर्य जीवन पालन केलं, लग्नच करायचं नाही, आनंद आहे, ठीक आहे. पण उतारवयात कोण त्यांच्याकडे जो पण तरतय जवळ हे सगळं सिद्ध आहे. हे सगळं लोक पुढं पुढं करतात. एक स्वतः अनुभवातली गोष्ट सध्याला वेदांत वाचस्पती महाराष्ट्रात प्रसिद्धी. बाहेर ज्यांचे कीर्तन होत होते, काय नाव त्यांचं? जगन्नाथ महाराज पवार, वेदांत वाचस्पती, विद्वान. आपल्या माजलगावला बरेच कार्यक्रम त्यांचे झालेले. पण आज त्यांची काय अवस्था आहे आळंदीमध्ये? जोपर्यंत होते महाराज आम्हाला तारीखा मिळत नव्हत्या, पुढं पुढं लोक करत होते ब्रह्मचारी जीवन. आणि आता कोण आहे त्यांच्याजवळ? व्यास विचार करतात, मी असाच राहिलो, म्हातारपणी मला आधाराची काठी कुठे आहे? पुत्रवान स्वर्गमाप्नोती ना पुत्रस्य कथंजन दृश्यते समज्ञम तान नुमानेन साध्यते. लग्न करायला पाहिजे, लग्न करायला पाहिजे. चिमणा चिमणी त्यांचं कुटुंब पाहिलं आणि व्यासासारख्याला कल्पना सुचली, आपण लग्न करायला पाहिजे. अरे चिमणा चिमणी तिर्यक, आणि त्यांना मुलापासून सुख. मी तर माणूस आहे, नक्कीच या पुत्रातून मुलीपासून सुख मिळत असेल, लग्नच करायला पाहिजे, लग्नच करायला पाहिजे. मग आपल्याला मुलगा होईल आणि मग सद्गती मला प्राप्त होईल. पण मला पोरगी कोण देईल? असा वनात राहणारा दाढी जटा वाढवली. बर, पोरगी मिळाल्यावर मुलगा कोण देईल? मला मुलगा होईल का? पत्नी चांगली अनुकूल मिळावी, मला संतती व्हावी, यासाठी मी कोणाची उपासना करायला पाहिजे? कोणाची उपासना करायला पाहिजे? मग मृत्युकाले धनम मे विपुलम गेहि पात्राणि विविधानि च मंदिरम सुंदरम चेत कौश स्वामी भविष्यती. मग जर माझं लग्न झालं तर मुलगा होईल, मी मिळवलेला पैसा, माझं घर, माझी प्रॉपर्टी याचा मालक तो होईल. आणि जर मुलगाच नाही झाला तर कोल्या कुत्र्याचीच धन. असा विचार कोण करायला? आबा देव का? कोणते व्यास? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. ते व्यास चिंता करू लागलेले आहेत. एवं बहुविधाम चिंताम कृत्वा सत्यवती सुत निश्वस्य बहुधा चोषणम विमना बभूव. असा विचार ते करत होते, मनात विचार करत होते, आता मी काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? कोणाचं भजन करावं, कोणाची आराधना करावी, कोणाचं पूजन करावं, कोणचं विधान करावं म्हणजे मला पुत्र संतती प्राप्त होईल. इतक्यामध्ये नारायण 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 व्यास
चिंता करत असताना नारदाचं आगमन तिथं झालं. एवं चिंतयस्तस्य नारदो मुनिसत्तम यदृच्छया समायातो विना पाणी समाहित. अरे संत, आपण संसारिक चिंताग्रस्त जीवन जगत असतो. आपण चिंतित दिसलो की संत आपल्या घरी येतात. त्यांना काही दुसरे काम नसतात का? पण केवळ ते माझी चिंता दूर व्हावी, मी समाधानानं जीवन जगावं, संकटातले उपाय सांगण्यासाठी संत तुमच्या माझ्या इथे येतात. बाबा, त्यांचं इथं येण्याचं कारण काय? काहीच नाही. त्यांना इथं येऊन का मोक्ष मिळवायचा का? मागील या जन्मामुक्त झालो असे साधू असतात, पण इथे जे येतात ना तुमच्या माझ्यावर उपकार करण्यासाठी, जे वैकुंठात राहणारे, येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी साठी येथे उपकारासाठी आधी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावे आले घर जावे आले घर जावे आले घर जावे येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावे आले घर जावे
उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. येतात बाबांनो संत माझ्याकडे. अरे अवश्य संसार तुम्ही करा, पण संसार करत असताना मानवी देह भगवंतानं ज्यासाठी प्रयत्न केला त्याला विसरू नका. संसार सोडू नका, संसारिक कार्य करा. शरीराने संसार करा आणि मनाने परमार्थ करा, मनाने भगवंताचं मनन करा. कारण शारीरिक प्रपंच कधी मला बाधा निर्माण करत नाही, दुःख देत नाही. तर दुःखाला कारणीभूत मनाचा संसार आहे. मानसिक प्रपंच मला दुःख देतोय. कोण सांगतं? साधू संत सांगतात. आपल्या घरी येतात, अरे हेच चालूच आहे, सकाळी सकाळी उठल्यावर स्नान करून देवाची पूजा करावी, रामकृष्ण हरी एखादी माळ ओढावी, हरिपाठ म्हणावा. कशासाठी सांगतात बाबांनो? मी रामकृष्ण हरी म्हणण्यात, मी हरिपाठ म्हणण्यात त्यांचा काय स्वार्थ आहे? अज्ञानी लावावी सन्मार्गाशी, हा भाव त्यांचा असतो, हा भाव त्यांचा असतो. पण ते येत असतात. चिंतित व्यास शम्यापाशाश्रमात, तिथं नारदाचं आगमन झालं. नारद आलेले पाहिले, पटकन उठून उभा राहिले. जातो करणे लोटांगण घातलं संताच्या, घालू गोपाल कृष्ण भगवान की. वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या पटकन उठले व्यास. नारदाला वंदन केलं. कसं वंदन केलं? मामंजी येते ह, त्याचे पाय तिकडंच हे जमिनीवरच हात लावायली, असं नाही, ही मस्तक पायावर ठेवली. अर्घ्य पाद्यादिके करून पूजा केली. श्रुत्वात कुशलम प्रश्न प्रपंच मुनी सत्तम चिंता तुरुषी कस्मात्वम द्वै पायन वदस्व. नारद विचारतात, अरे आज चेहरा तुझा प्रसन्न नाही, कसली काळजी करतोस? कसलं दुःख आहे? कसली चिंता आहे? वदस्वमे, मला सांग. कारण संत चिंतामुक्त करणारे असतात, संसारिक माणसं चिंता देणारे असतात. फरक काय संताचा आणि तुमच्या माझ्या सामान्य जीवनाचा? चिंता मुक्त करतात ते संत आहेत, चिंता देतात ते जीव आहे, तुम्ही आम्ही आहोत. वदस्व मी, मला सांग, असं म्हटल्यावर व्यास बोलू लागले. व्यास उवाच अपुत्रस्य गतिर्नास्ति न सुखम मानसे यतः तदर्थम दुःखितश्चाहम चिंतयामि पुनः पुनः. महात्मा, खरं सांगू तुम्हाला, मी आतापर्यंत या अध्ययनामध्ये लोककल्याणासाठी पुराण रचनेमध्येच वेळ घातला, महाभारत केलं वगैरे वगैरे. लग्नच करायची विसरून गेलो ना. आता लग्न केल्याशिवाय मुलगा कसा होईल, मुलगा झाल्याशिवाय मला गती कशी मिळेल? आणि मीच लिहून ठेवलोय अपुत्रस्य गतिर्नास्ति. ज्याला मुलगा नाही त्याला गतीच नाही, सद्गतीच नाही. भूत नावाच्या नरकात त्याला पडावं लागत असतं. मग मला सांगा महाराज, मला सांगा, तपसा तोषयाम्यद्यम कम देवम वांछितार्थदम. मग विचार करू लागलो होतो मी, कोणाची तपश्चर्या करावी की ज्यामुळे ती देवता प्रसन्न होऊन माझी इच्छा पूर्ण करेल. इति चिंता तुलस्मेत्यम त्वामहम शरणं गतः. ही चिंता मला लागली महाराज, म्हणून मी तुम्हाला शरण आलोय. मला सांगा, ही माझी अपेक्षा पूर्ण करणारी देवता कोणती, म्हणजे तिची मला तपश्चर्या करता येईल? सांगा महाराज, सांगा महाराज. नारद म्हणले, सांगतो गड्या तुला, पण आज नको, उद्याच सांगत. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. इति श्रीमद्देवी भागवते प्रथमस्कन्धे अध्यायः पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगदंबेचा उदय भवानी माता की जय. चला आरतीची तयारी. अंबे बोल, अंबे बोल, अंबे अंबे बोल, अंबे बोल, अंबे बोल, अंबे अंबे बोल. जगदंबा माता श्री अंबे अंबे बोल, जगदंबा माता श्री अंबे अंबे बोल. अंबे बोल, अंबे बोल, अंबे अंबे बोल, अंबे बोल, अंबे अंबे बोल,
माता सर्वशास्त्राचे सिद्धांतर मधुर रसे वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव जगदम्बा माता की भवानी माता की
એને ભાગ્યજ્ઞે તોષાવે દોષોને મદ દાવે વસાય દાન જે ખળાંચે વેંકટી સાડો દયા સત મિરતિ વાળો ભૂતા પરસ્પરે પડો મૈત્ર જીવાંચે દુરિતાંશે મિરલા વિશ્વ સ્વધર્મ સૂર્ય પાવો રોજે વાંછિલ તો તે લાભો પ્રાણીદાન વર્ષતે સકળ મંગળી ઈશ્વર નિષ્ઠાંચી માંદિયા અનવરત ભૂમંડળી ભેટો તુયા ચલા કલ્પતરુ ચેયાર હો ચેતના ચિંતા મનીચે ગાવ બોલતે જે અર્ણવો ચંદ્ર में जे અલાંછન માર્તંડ જેતા પહીન તે સર્વહી સદા સજ્જન સોય રે કિમ બહુના સર્વ સુખી પૂર્ણ ભોમો નિત્ય લોકી ભજજો આદિપુર કી અખંડિત હેઠ મને અનેક ગ્રંથ પજવીએ વિશેષ લોક હોઈએ દૃષ્ટા દૃષ્ટ વિજય હોવા એથ મને શ્રી વિશ્વેશ્વરા હોઈલ દાન પસાવો એને વરે જ્ઞાન દેવો સુખ્યા જહાલા એને બરે જ્ઞાન દેવો સુખિયા જહાદા કુંડલી કવરદાર શ્રી જ્ઞાનદેવ તુકાર મૌલિક જ્ઞાનેશ્વર મહારાજ પંઢરીનાથ ભગવાન કી બોલ ભવાની માતા કી જય.